शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन अविरतपणे पक्षाला मोठं करणाऱ्या नेते मंडळींमध्ये नाव येतं ते म्हणजे जयम म्हात्रे यांचं। आपली हयात शेतकरी कामगार पक्षासाठी घालवल्यानंतर स्वतःच्याच पक्षाकडून अवहेलना केली जाणे पटत नसल्यामुळे अखेर जयम म्हात्रे यांच्यासह प्रीतम जयम म्हात्रे, गणेश कडू, सुनील बहिरा, रवींद्र भगत, रामेश्वर आंग्रे, सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज आदींसह आजी माजी नगरसेवक, ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सदस्य तसेच प्रमुख नेते मंडळींनी जयम म्हात्रे यांच्यासोबत भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जयम म्हात्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी जयम म्हात्रे यांनी बोलताना सांगितले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मुलं ही नेत्यांच्या पाठबळाची वाट पाहत असतात, त्यातच अनेक रोजगार उपलब्ध होत आहेत। मात्र आपणच सत्तेत नसलो तर आपल्या कार्यकर्त्यांच्या क्षुल्लक अपेक्षा देखील आपण पूर्ण करू शकत नसल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी जाहीर केले। तसेच शेकापमध्ये कायमस्वरूपी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांची किंमत नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय। त्यावेळी जयम म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेका पक्ष सोडण्याचे जाहीर केले आणि अनेकांचे डोळे पाणावले। प्रीतम म्हात्रे यांचे जवळचे सहकारी माजी नगरसेवक गणेश कडू, प्रीतम म्हात्रे, सुनील बहिरा यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले। की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमुखाने प्रत्येक गोष्टीला उत्तर देत 2-3 लोकांचा सुद्धा त्याच्यात आलं शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय, त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का आपण कुठं जायचं। पण जवळजवळ बहुसंख्य म्हणजे 99% लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणं होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा फार महत्वाचा वाटा असतो। एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो, त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखाने चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बीजेपी मध्ये आपण जाऊया। जयम म्हात्रे यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी बीजेपी मध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल, शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते, त्याचा विचार सुद्धा महत्वाचा असतो। परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो, गेल्या 29 तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिन्ही तालुक्याच्या। त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर का आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही, प्रत्येकाची भावनिकी असतो, मला 2 तास माझ्याशी चर्चा केली, सर्व काय होते। पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठने फोन केला, अरे जयम तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास, मग यायचा आला तर आपल्या बीजेपी मध्ये या। मी सांगितलं रामशेठ मला कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी 1 वाजता त्याच्यावर पडदा पडला। रामशेठने विचारलं मला आपण हे कुठं घ्यायचा पक्ष प्रवेश, तर मी सांगितलं तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं 7 तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत, माझे तसे गुरुच म्हणजे भगत साहेब, तात्या, दिपा पाटील, विवेक पाटील असतील, ही सर्व नेते मंडळी गुरुच आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्षप्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष शेका पक्ष सोडून पहिल्यांदाच बीजेपी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करणारे आम्हाला जे गुण धडे घडवले त्याच्यासारख्या पुण्यतिथीच्या दिवशी
माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठलाच नाही. आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेचे बरेचसे नगरसेवक आहेत, आजी माजी बरेचसे सदस्य आहेत, जिल्हा परिषदचे काही सदस्य आहेत, पंचायत समितीचे आहेत, काही ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, अशी बरीचशी मंडळी आहेत आणि विविध जुने नेते मंडळी सुद्धा माझ्या सोबत आहे, जे आयुष्यभर आमच्या सोबत राहिले अशी मंडळी सुद्धा सोबत आहे माझी. त्याच्यामध्ये वाटाघाटी करायचा प्रश्न येत नाही. जे काय असेल त्या तिथं जाऊ त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला काम करावं लागेल. जसा आमचा प्रोटोकॉल होता शेका पक्षाचा, तशा पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल बीजेपीचं त्याप्रमाणे आम्ही काम करणार, त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल. इथं निष्ठेने काम केलं तिथं सुद्धा निष्ठेनेच काम करणार. जे काय आता पनवेल उरण मध्ये जे विकासाची हे चालले, आता इथले दोन्ही आमदार आहेत. लोकांच्या करता मला, कार्यकर्त्यांच्या करता मला पक्षातून पक्ष प्रवास करावा लागतो. नोकरी नाही, इतका मोठा आपण बोलतो गंगेचं पाणी चाललंय, कुठेतरी अडवायला पाहिजे. इतकी मोठी एअरपोर्ट येते, तरुण कंपनी येतात, अशा ठिकाणी आपण गेलेला चांगला. आणि आमदारच्या पुढच्या 4.5 वर्षाचा प्रश्न आहे. काम करील तो निश्चित आमदार की काय आणखी काय मिळालं तर ते मिळत असतो. पण ज्या पद्धतीने इथं जे चाललेलं आहे निर्णय क्षमता म्हणतो, ती निर्णय क्षमता नसल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला ना. जे आपल्या विरोधी काम करतात, आपल्या पक्षात राहून सुद्धा आमच्या विरोधी काम करतात, आघाडीमध्ये अशा पद्धतीची वागणूक जर मिळत असेल म्हणून आपण तो निर्णय घेतलाय. मला काय माहिती नाही, माझा मी निर्णय घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आहेतच ना. ज्यांना जिथं राहायचं ते राहणार आहेत. का सर्वच कुठला पक्ष संपत नसतो. प्रत्येक पक्षाला कधी ना कधी उभारी मिळतो, नाही मिळत, असे अनेक पक्ष आहेत. तुम्ही देशामध्ये बघता, राज्यात बघता, कुठं कुठं बऱ्याचशा लेवलला पण 2-5 लोक असतातच. का नाही असं बोलू शकत नाही, मी असं बोलणार नाही का शेका पक्षाचे 2-5 लोक आहेत. शेका पक्षाचं नाव फार मोठं आहे, त्याची ध्येय धोरणं अलग आहे, पण ते ध्येय धोरणं आता इथं चुली गुंडाळली जातात, अशी परिस्थिती होत चाललेली आहे. प्रीतम दादा हा त्यांनी काम केला, विरोधी पक्ष नेता म्हणून त्याला ताबडतोब आता ज्या पद्धतीने आम्ही उभा केला सर्वांनी विचार विनिमय करून, आज 45,000 मतं असताना 90,000 मतापर्यंत आम्ही तिथं पोहोचलो. आणि 70 किलोमीटरचा रेडिएशन आहे 3 तालुक्याचा. तिथं पोहोचणं इतकं सोपा नाही. किती आदिवासी वाड्या, किती तिथं काय गाळापुरी कुठं, 7 समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही मतं मिळवलेली. गेली 34 वर्ष इमानीद्वारे ज्या शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा भाऊ तर आमच्या आधीपासून प्रथम 4-5 वर्ष माझ्या नंतरच आहे. पण आम्ही जे पण इथे बसलोय त्या सगळ्यांनी तो डौलाने फडकवलेला आहे. तो डौलाने फडकवण्यात आमचा देखील प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी खालीचा वाटा आहे. अशा प्रकारे 34 वर्ष ज्या एकरंगी एकपक्षीय संघटनेसोबत कायम संघर्षाचं, आम्ही कधीच सत्तेत नव्हतो, सत्तेत नसताना देखील कायम संघर्ष करत जे कार्यकर्ते आजपर्यंत टिकले. 2 स्थित्यंतर माझ्या नजरेत जी आली ती त्याच्यामध्ये पहिलं स्थित्यंतर जिथे महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजे दिवा पाटील साहेब आणि दिवा पाटील साहेब म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाची ओळख होती. तशी ओळख असताना देखील दिवा पाटील साहेबांनी ज्यावेळी इतकी वर्ष ज्या डाव्या विचारसरणीचं काम केलं, की डावी विचारसरणी सोडून अचानक जो हिंदुत्ववाद आहे अशा शिवसेनेमध्ये प्रवेश करून या इथे खासदारकी लढवली. त्यावेळी ही सगळ्या अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं त्या निवडणुकीवरती. परंतु त्यावेळेला देखील शेतकरी कामगार पक्षाच्या 72 कार्यकर्त्यांनी, निष्ठावान कार्यकर्त्यांनी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांना 51,000 मताधिकारी निवडून आणून दिलं. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा जो इतिहास आहे तो ज्वाज्वल्य आहे, त्याच्यात दुमत नाही. दुसरं स्थित्यंतर मी पाहिलं ते 2004 साली रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्ष सोडून गेले. संघटना ही कायम व्यक्तीपेक्षा मोठी असते
या बाबतीत भाऊंनी आधीच सांगितलं की संघटना कोणती संपत नाही, कुठली संघटना संपावी या हेतूने आम्ही इथे बसलेल्या कोणीही दुसऱ्या पक्षात जाऊन प्रवेश केलेला नाही आहे. आमचं म्हणजे बसलेल्यापैकी कोणाच्या बाबतीतही आता, कारण आता झालं गेलं, भाऊंनी ज्या ज्या गोष्टींचा वापर आपल्यासमोर केला तो आपल्या सगळ्याला सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता कोणावरही कुठलाही रोष, राग, कोणताही आरोप आमच्याकडनं नाही आहे. त्याच्यामुळे नक्कीच दुःख होत आहे, परंतु भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज जो कार्यकर्त्यांचा विषय राहणार आहे, कार्यकर्त्यांच्या विषयासाठी कुठेतरी सत्तेच्या सोबत राहून कार्यकर्ते टिकावा, कार्यकर्ता टिकला तर नेता टिकतो, ही राजकारणातली आजची व्याख्या. आणि तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे की बाबा डावी विचारसरणी टू उजवी विचारसरणी, आम्ही डावी विचारसरणीचे गेले कित्येक वर्ष पाईक आहोत. त्यामुळे डावी विचारसरणी ही अगदी झटकून आम्ही काही तिकडे जाणार नाही किंवा गेलेलो नाही. परंतु आज आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, राजकीय परिस्थिती बघितली, तर अजितदादा पवार साहेब यांचा जो राष्ट्रवादी पक्ष तोही डाव्या विचारांचा आहे. तो जर पक्षाचा एखादे जे प्रमुख आहे ते जर तिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जनतेला चालतात, त्याचप्रमाणे शिवसेना अगदी त्यांच्याच विचारसरणीची जरी असली तरी त्याच्यामध्ये देखील असणारे खूपसे लोक आहेत ती डाव्या विचारांची आहेत. भाजपा पक्ष जरी पकडला तरी काँग्रेसमधनं अर्ध्याहून जास्त तिथे गेलेली लोक आहेत. म्हणजे अशा अवस्थेत काँग्रेस पक्षातनं गेलेले, शिवसेनेतनं गेलेले, इव्हन तो राष्ट्रवादीतनं गेलेले अनेक आमदार आज महाराष्ट्राच्या पटलावर बीजेपीमधनं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मला खात्री आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्राने त्यांना एक्सेप्ट केलं त्याप्रमाणे पनवेल, उरण आणि खालापूरमधील जनता देखील आम्ही जे अगदी डावी विचारसरणीचे आहोत परंतु तिथे जाऊन बसलोय तरी आम्हाला एक्सेप्ट करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि आज जे काय आहे इतक्या वर्षाचा जो आमचा लाल बावटा होता तो आज आम्ही आमच्या खांद्यावर खाली होतो. आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.